स्टार्ट चालू हा नीलगुलाब आहे. हा नीलगुलाब फक्त आपल्या बर्डिंगच्याच कामासाठी येतो. याला किती वाढवलं काही वाढवलं तर फूल येत नाही, म्हणून याला नीलगुलाब म्हणतात. आता याच्यावर आपण शिल्ड पद्धतीने बर्डिंग करणार आहोत. ही सायन आहे, त्याला आपण ज्याला आपण बस्टिक म्हणतो आपण. हा डोळा कसा काढायचा, आपला जो डोळा असतो आय पद्धतचा, त्या पद्धतीनं डोळा काढायचा. आणि जेव्हा हा डोळा काढतो आपण, तेव्हा त्या डोळ्याला खालचं जे खोड असते ते खोड आलं नाही पाहिजे. हा डोळा फक्त सालीसहित निघाला पाहिजे असा फक्त आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा डोळा 2 ओटामध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर हे जे नीलगुलाब असते, त्या नीलगुलाबाला एक उभा काप द्यायचा. हा काप कसा द्यायचा की आतमधल्या खोडाला इजा नाही झाली पाहिजे किंवा आतमधलं खोड कापलं नाही गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ही साल काढायची. ही साल अशी काढायची की साल फाटली नाही पाहिजे. अशी ही साल कापायची. ही साल कापल्यानंतर हा जो बर्ड्स असतो, बर्ड्स हा डोळा याच्यामध्ये फिट करायचा, तंतोतंत फिट करायचा. डोळा फिट केल्यानंतर हे जे टेप असतो आपला पॉलिथिन टेप, त्या टेपने बांधायचा. आणि डोळा बांधते वेळेस डोळा हा खुला ठेवायचा. खुला म्हणजे उघडा ठेवा, डोळ्याला पॅक नाही करायचा. ही झाली आपली बडी शिल्ड पद्धतीनं. इथून पालवी आली, 20 ते 21 दिवसांत पालवी येते. पालवी आल्यानंतर इथून कापून टाकायचं. आपलं बडिंग सक्सेस झालं असं समजायचं. म्हणजे आपण हे बडिंग झालं आहे आपलं सक्सेस. अशी इथून पालवी येतात. ही पालवी बडिंग केलेलं झाड आहे सक्सेस. ओके, धन्यवाद.